तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उमेदवार देणार आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये मनसे उमेदवार देणार असल्याचे संकेत देण्यात आले। मनसेचे नेते तुषार गिरे यांना फडणवीसांच्या विरोधात उमेदवारी देण्याची शक्यता आहे। नवरात्रोत्सवात राज ठाकरे नागपूरची उमेदवारी जाहीर करू शकतात। मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आता आपला उमेदवार देणार आहे। नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये मनसे उमेदवार देण्याचे संकेत देण्यात आले। मनसेचे नेते तुषार गिरे यांना फडणवीसांच्या विरोधात उमेदवारीची शक्यता आहे। उपमुख्यमंत्र्याच्या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवारी देणार का, तर त्याचं उत्तर आमच्याकडनं हो असेल आणि लवकरच आपल्याला या विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या जोमाने उमेदवार तिथे उभा करेल आणि निवडून सुद्धा येईल। तुषार गिरेचं सुद्धा नाव आहे यादीमध्ये। आता साहेब ठरवतील काय करायचं काय नाही, तर परंतु लवकरच आपल्या सर्वांना ती यादी प्रकाशित होईल। तर या महत्त्वाच्या राजकीय ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्याशी जोडले जातात। सूरज, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात उमेदवार देत आहेत। शुभम, आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला आणि महायुतीला म्हणजे भाजपला जो आहे तो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्तपणे पाठिंबा दिलेला होता। मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जर बघितलं गेलं यावेळेस आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर पाहिलं तर लोक विधानसभा निवडणुकीमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज ठाकरे सध्या 2 दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर होते। त्यांनी पूर्व आणि पश्चिम विदर्भाच्या या दोन्ही म्हणजे अकोला जिल्ह्याचा संपूर्ण आढावा घेतला। विदर्भामध्ये 65 हे आहे विधानसभेची जागा आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं गेलं तर नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या जर पाहिलं गेलं तर तुषार गिरे हे त्या ठिकाणी मोठे नेते आहेत। तुषार गिरेंना जो आहे तो देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये मनसे उमेदवार देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।